चला तर मंडळी, एकऐवजी 2 चपात्या खाल एवढी चमचमीत नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची रेसिपी करूया। मिक्सर जारमध्ये तीळ, डाळ व शेंगदाणे गरजेनुसार पाणी घालून पेस्ट करून झाकून बाजूला ठेवायचं। एक फ्लॉवरचा गड्डा घेतला, मध्यम आकाराची फुलं करून घ्यायची। पाणी मीठ घालून 10-15 मिनिटं बाजूला ठेवून नंतर स्वच्छ धुवून फ्लॉवरचं पाणी निथळून घ्यायचं। तेल गरम केलाय, फ्लॉवर छान मोठ्या आचेवर लालसर दाग पडेपर्यंत परतायचा। नंतर एक शिमला मिरचीचे काप घालून मिनिटभर परतून काढून घ्यायचं। फोडणी करण्यासाठी तेल गरम केलंय, जिरे मोहरी चिरलेला कांदा थोडा परतायचा। नंतर आलं लसूण पेस्ट घालून कांदा लालसर होईपर्यंत परतायचा। त्यानंतर चिरलेला टोमॅटो टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर तयार केलेली पेस्ट घालून मिनिटभर परतायचं। गरजेनुसार पाणी घालायचं, मसाले घालायचे आणि छान असं मिनिटभर परतलं की थोडं पाणी घालून कमी आचेवर 7 ते 8 मिनिटं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये शॅलो फ्राय केलेल्या भाज्या, कोथिंबीर घालून कमी आचेवर 5 मिनिटं वाफ काढायची। नंतर भाजी शिजेल, लफतफीत रसा होईल असं गरम पाणी घालून मस्त भाजी शिजवून घ्यायची। सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे। जबरदस्त फ्लॉवरची भाजी तयार।